नाही मेलेल्याला काय मारायचे. मला वाटतं बुवा रायगडातून आले. मी म्हटल्याप्रमाणे रायगडचे टायगर आहेत. हा, त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना जमला नाही. शाहीर तुम्हाला आवर्जून सांगतो, तुमच्या हरकती आहेत ना प्रमाणापेक्षा जास्त आहे. तुम्ही गायक चांगले आहे, एवढ्या हरकती द्यायची काय गरज आहे. एवढ्या काय करायची शक्ती तू राया. जेवढं पाहिजे तेवढं मोजकच लोकांना द्यायचं. फार तुम्ही अतिरिक्त एक्स्ट्रा हरकती घेता असं मला म्हणायचं. फार जास्त काहीतरी मला जास्त येतं, काहीतरी मलाच मीच मोठा शहाणा, मीच मोठा शहाणा, अशी तुमची गत आहे. बाकी काही नाही. हा, आवाज सुंदर आहे, कार्यक्रम पण तुम्ही चांगला केलाय. मीही त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. जसा पहिल्या वारीमध्ये तुमचा मान सन्मान केलाय तसा दुसऱ्या वारीत करतो. थोडीशी गंमत जम्मत करणार. हा, मला काय म्हणतात, तोडून दाखवा, तोडून दाखवा, तोडून दाखवा, हिंमत असेल तर असं काहीतरी बोलतो. जिंदगी प्यार का गीत है, इसको हर दिल को गाना पड़ेगा. आता बघा बुद्धीची कीव आहे. मिश्र भैरवी राग आहे. मिश्र भैरवी, भैरवी ही कार्यक्रमाच्या शेवटीला गायली जाते. वा बुद्धीची कीव आहे तुमच्या. मला म्हणता तोडून दाखवा. येणार मी, येणार मी. भैरवी पहिल्या मिश्र आहे, दोन्ही मिक्स केलेली आहे. भैरवीच आहे आणि ते तुम्ही गायलं. ते ओरिजिनल गाणं आहे का? माझा पोरगा पण म्हणतो आता, पप्पाने गणपती आणला, पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मातीवर बसलाय गणपती. ओरिजिनल तुम्ही गाणं गायलंय, हिंदी गाणं आहे ते. बरेच अजरामर गाणं, बरेच वर्षाचं गाणं. ते त्याला मी काय तोडू? मी मला तुम्हाला एखादा राग म्हटलं तर मी गाऊन दाखवतो, असं काही नाही. हा, काय सांग, शिवरंजनी देऊ काय? हा, देऊ यमा तुम्हाला नमन करायला लागेल. असं आहे ना, तुम्ही असं समजू नका की आम्हाला काहीच कळत नाही. सगळं आपल्याच कळतं. एवढ्या हरकती शाहीर नसतात. तुम्ही एक्स्ट्रा हरकती येतात, फार काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता. त्या हरकतीमध्ये तुम्ही बेसूर होता हे लक्षात ठेवा. शाहीर मिलिंद बाळ इथे कुठेतरी उपस्थित असतील, त्यांना विचारा. सुंदर गायक आहेत ते, चांगल्या पटीचे गायक आहेत. माझ्याबरोबर अनेक कार्यक्रम केले, आमची चर्चा झाली. तुम्ही फार म्हणजे एक्स्ट्रा हरकती तुम्ही देताय, एवढं देण्याची काय आवश्यकता आहे. दुसरं मित्रांनो, सगळ्यात देतो कठीण, सगळ्यात देतो. ऐका, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी सर्वात पहिला प्रश्न शाहिरांना विचारला होता. कोणाच्या लक्षात असेल नसेल तर मी मुद्दा म्हणून सांगतो. मी हा प्रश्न का विचारला मित्रांनो, आपल्या दिवंगत शाहिरांची, आपल्या दिवंगत कलाकारांची आपल्याला आठवणीचं. मी शाहिरांना मुद्दा म्हणून विचारलं की असा एक या कला क्षेत्रामध्ये या कलावंत झाला, जगविख्यात कलावंत झाला की ज्यानं आयुष्यभर आपल्या या लोककलेसाठी वेचलं. 200 लोकांचा प्रपंच होता. आपला प्रपंच तर होताच, 200 लोकांचा प्रपंच होता. तेवढा प्रपंच सांभाळत होते. हरहुन्नरी कलाकार होता. कॉलराची साथ आली आणि त्या कॉलराच्या साथीमध्ये तो कलाकार दगावला. 8 वर्षाचा त्याला मुलगा होता. 8 वर्षापर्यंत तो मुलगा मुका होता. मित्रांनो ऐका, थांबा जरा, पिन ड्रॉप सायलेन्स. 8 वर्षापर्यंत तो मुलगा मुका होता. आपल्या वडिलांची चिता पाहिल्याच्या नंतर त्या मुलग्याला आपोआप वाचा फुटली आणि त्या चितेवर त्यानं ते शब्द वापरले, ज्या शब्दासाठी तो बाप आयुष्यभर मरत होता की मला माझ्या मुलाने एकदा बाबा म्हणून हाक मारावी. ज्या दिवशी तो कलाकार मेला, ज्या दिवशी त्याचा देहावसान झालं, त्या दिवशी त्या कलाकाराच्या, त्या व्यक्तीच्या मुलाने त्या चितेवर त्याला बाबा म्हणून हाक मारली. त्या कलावंताचं नाव मित्रांनो, त्या कलावंताचं नाव कैलासवासी तुकाराम खेडकर आणि त्या जो मुका मुलगा होता त्याचं नाव रघुवीर खेडकर. माझ्या खेड तालुक्यातला आहे. तुम्हाला आम्हाला माहिती आहे काय? जातीवंत कलावंत झाला. अजूनही त्यांचा मुलगा रघुवीर खेडकर तमाशामध्ये चांगले कार्यक्रम फडामध्ये करतोय. अजूनही त्या कलाकाराचं नाव विचारलं होतं, तुम्हाला सांगता आलं नाही. नंतर मला दुसऱ्या पहिला प्रश्न तुम्हाला हा होता. ते पहिला प्रश्न काय सांगता तुम्ही विचारलं मला, पवतं ते पवतं तुम्हाला नव्हतं, पवतं ते दुसऱ्याच्या गळ्यात अडकवायचं होतं 8 तारखेला मला, पण ते भेटलं नाहीत मला. ऐका तर तुम्ही तर असं त्याच्यामध्ये आता मी म्हटलं काय पवतं हे पहिलं कोणाला घातलं? शायरांनी मला उत्तर दिलं, शची आणि इंद्राणी. शचीला इंद्राणी म्हणलं का इंद्राला शचीने म्हटलं, असं काय त्यांचा विषय. शाही साफ चूक आहे. तुम्ही अजून अभ्यास करा. 2 कार्यक्रम ऐका पाहिजे.
मला जसा वेळ आहे तसा तुम्हालाही मी वेळ देणार आहे, काळजी करायचं काम नाही. हे उत्तर तुमचं चुकलेलं आहे, थोडासा अजून अभ्यास करा. हाय तुम्ही जवळ आहे, थोडंसं अजून थोडंसं मागं जायला लागेल, तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल. हे उत्तर चुकलेलं आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता बुवानी ना माझी स्तवन कापले, ना गळ कापलाय, ना धड गवळण कापले. का गवळण प्रेमाची काही जागवली, प्रेमाची गवळण नाही. एवढं सुंदर गवळण आहे, अर्थ कळला नाही शायराचा, अर्थ कळला नाही. गवळण माझी आहे का? तुझे माझे नाते मोहना, तुझे माझे नाते मोहना, जगाच्या तुझी माझी प्रीत ही काना, जगाच्या निराली तुझ्या विना या देहाचा रे कोणी नाही वाली. राधा म्हणला कृष्ण काय वाईट बोलली, काय वाईट बोलली हे मला म्हणतात. काय म्हणते की तुम्ही शंकर मोठा केला. मला म्हणतात राधा म्हटली कृष्णाला प्रेमाने म्हटली तुझ्या विना कृष्णा वाली कोण नाही. हा बाकी अनियाशी लग्न केलं सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण राधा म्हणते तुझ्याशिवाय कृष्णा मला मोक्ष नाही, मला मुक्ती नाही. राधा म्हणाली ना, आणि हे मी माझ्या गळ्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते म्हणतात तुम्ही शंकर मोठा केला. कसं काय केलं, कसा शंकर मोठा केला? मग तसं म्हणायला गेलं तर अर्ध शंकराचं पार्वतीचं आहे आणि अर्ध शंकराचं आहे, अर्ध पार्वतीचा आहे, अर्ध शंकराचा आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे माया ब्रह्माचा वाद जाहीर करतात घरोघर. अरे कोण म्हणतो माया थोर आणि कोण म्हणतो ब्रह्म थोर. आणि माया ब्रह्म एकच वस्तू अर्ध नारी नटेश्वर, शिवा वेगळी नाही शक्ती, हो दोघेही बरोबर. कळलं असेल तर घ्या, आपलं पाकिट घ्या आणि घरी जावं, तेवढाच तुमचा काम आहे का? आणि म्हणून पहिलं गाणं काय ते लागून त्याच्या पाया, सुंदर होत. मी येतात देतोय कशी काय काम थोडके सुटतात. लागून त्याच्या पाया वंदावी गणराया. तुम्ही लहान नाही बोला, मी कसा म्हणता बघा. लागून त्याच्या पाया एवढं तरी देत ना मला, तर मी मांडे बाबा हात थोडीसे माझे. हा एवढं नाही देऊ काय, आणखी पुढं काही गाणं घेऊ मस्त, तुम्हाला मजा येईल जरा. हा मजा येईल ना. काही गाणी घेऊन पराने चलो एक गाणं घेऊया चला पहिलं, आणि बाकीचं देतो मग. चलो सगळ्यांनी पिंजरा पिक्चर हाताची नवीन पिढी नसेल, पण जुन्या पिढीने माझा पिंजरा पिक्चर पाहिला. तमाशातल्या लोककलावंताची व्यथा सांगणारा आणि एका नादान मास्तराची कथा. हा माणूस म्हणजे वाईट संगतीला लागल्यावर कसा बिघडतो ही सांगणारी ती कथा आहे. चांगला माणूस सुद्धा अशा वेळेला बिघडू शकतो. हा मित्रांनो, अशी ही पिंजरा पिक्चरची कथा आहे. माझ्या जुन्या जाणत्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलेला असेल, नवीन पिढीने नसेल, पण युट्यूबला पिक्चर आहे, तुम्ही म्हणजे निवांत मध्ये बघा. मी कसा बघतोय बघा. अरे भडकला तर भडकयला हुडकला तर मी हुडकयला अवयाला मी धडकवणार, आज याला मी धडकवणार. या नादान मास्तरला
प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवला अहो या नादानं मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवला या नादानं मास्तरला अरे भडकला तर भडकया लावी हुडकला तर हुडकया लावी याला मी धडकणार आज याला मी धडकणार या नादानं मास्तरला मी मोठा सांगत सुद्धा 500 कार्यक्रम केले म्हणतो केले असतील मी मोजले पण नाही माझ्या 1000च्या वर असतील सांगितलं नाही कधी मोठा टाइमामध्ये बोलले बुवा मी 500 कार्यक्रम केले मी मोजले पण नाही कधी एवढं पण लहानपणी बसता मोजून ठेवतो काय विषयाने मिळवतात मी 500 केलं आणि असा तुम्ही किती पण असेल तुमच्याकडं मी मोजले पण नाही माझ्या 1000च्या वर असतील म्हणून म्हणतोय मी मोठा सांगत सुटला गावाचा याच्या भोगाच फुटला अरे सवाल जवाबाने आजचा सामना पेटला पण जोडीला मंडळी हा खोडा मास्तर भेटला काय म्हणतात ऐका साम दाम दंड भेट आज सारच आजमावी एका अंगाऱ्यावर याला मी कसा हो गावी हरले गाव पुन्हा मी जिंकून दावी आणि या नादान गुरुजीला माझा कुंतुना हवा आज हातात धरायला लावी हा आणि तिने लावलं धावले आता बाईने हा पिंजरा पिक्चर तुम्ही बघा म्हणून म्हणतोय आहे हा मोठा तत्वज्ञानी सांगायला आला कोणी सांगायला आला आहे हा मोठा तत्वज्ञानी सांगायचं याला कोणी साधी भोळी बाई अडाणी दयाच्या ध्यानी स्वतःच म्हणणं करतोय खरं प्रेम नाही येतल्यावर या गुरुजींनी तमाशाला गावात विरोध केला होता आणि नंतर त्याच तमाशामध्ये कंतुरा वाजवत उभं राहिले त्या गुरुजींचा पुतळा जिवंतपणे पुतळा लोकांनी केला तो पिक्चर बघा मी म्हणजे जास्त बोलत नाही स्वतःच म्हणणं करतोय खरं प्रेम नाही येतल्यावर माझा झेंडा मी फडकवणार माझा झेंडा मी फडकवणार अहो या नादानं मास्तरला या नादानं मास्तरला या
पिक्चर बघा आणि पिक्चर पाहिल्याच्या नंतर निश्चितपणे तुम्हाला त्याची मी बोललेला विषय खरा आहे का खोटा आहे ते निश्चितपणे तुम्हाला कळेल. घेतो खेमनाथ नृत्यकला पथक सुशेर नंबर 2 माझ्या आंबोली गावातून सुद्धा मंडळ आलेले आहेत. गुळवंडी गावातून सुद्धा माझी मुलं आलेली आहेत आणि अस्तान गावातून सुद्धा बरेचसे शाळा आले. बरीचशी मंडळी मला दिसतात. हा घेतो हे खेमनाथ नृत्यकला पथक सुशेरी नंबर 2 यांच्या वतीने बाळासाहेबांचं गाणं आपलं जे आहे ते 111 रुपयाचं पारितोषिक आहे. रिक्षा चालक मालक संघटना राणीकुंट लोट्यातून सुद्धा मंडळी मित्र आलेले आहेत. लोट्या सदस्य निलेश पांडुरंग धापसे रिक्षा वरती गाणं होऊ द्या 200 रुपयाचं. जिगरी सचिन बोनसाठी खास म्हणजे आमचे कुठे आहेत रिक्षा खास तुम्हालाही मानाचा मुजरा निलेश पांडुरंग धापसे तुम्हालाही माना समजा 200 रुपये मिळाले. बघा पुढचा विषय आता ते म्हणतील मग तुम्ही बुवा आता लोकगीत असं तसं नाही. आता तुम्हाला मुद्देसूद विषय बघायचा कथाशास्त्र आधारित येतो. तो विषय कसा आहे एकलव्याचे गुरु द्रोणाचार्य आणि भिल्ल असल्यामुळे द्रोणाचार्यांनी फक्त पांडवांना आणि कौरवांना दीक्षा दिली. त्यांनी काय धनुर्विद्या द्यायची ती दिली आणि ह्याला म्हटले बाई बाबा तू भिल्ल आहेस तू आपला तुझं तू बघ. मग त्याने द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला आणि स्वतः अभ्यास केला. अर्जुनापेक्षा फार मोठा कर्णापेक्षाही फार मोठा धनुर्धारी होता. आणि मग ते एकदा द्रोणाचार्य फिरायला गेले आणि मग तो पुत्र त्यांच्यासोबत आणि मग त्याने एकलव्याला बाण मारले. ते त्याच्या तोंडामध्ये बसले पण त्याला कुठेही इजा झाली नाही. हा एवढा मोठा धनुर्धारी कोण फार मोठी कथा आहे ती. आणि मग तेव्हा मग त्याने अंगठा कापून मागितला आहे की नाही. फार मोठी कथा आहे. विषय कसा आणलाय तो बघा. ते तुमचं गाणं कुठे गेले. हा घेतो घ्या. हा त्याच चालीवर देतो. हा घेतो खाल्लेल्या मिठाला साले बेईमान झाले तुमच्या शिवसेनेचे यांनी 2 भाग केले तरी सारी जनता साथ ही राज उद्धवाला देते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते सत्तेसाठी आचार झाले आज बाळासाहेब तुमची आठवण येते. आज बाळासाहेब साऱ्या शिव सैनिकांचे तुम्ही बाप माई नेता बाळासाहेबांसारखा पुन्हा होईल नाही. महाचंद्र सूर्य असेल जोवर तुमचे आमचे नाते. चंद्र सूर्य आहे जोवर तुमचे आमचे नाते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. आज बाळासाहेब
ठेवू नका मास्तर असला थोडीला. अरे का बोलता येत नाही मला. आता सुचणार रेडा हवा. रेडा कसा सुचणारा पाहिजे का मला. मग असं टाप टेकून पल्ला रेडा किती गेलं किती आलं नाही किती गेलं आहे का ना झालं. असं सुचणार रेडा हवा. मग तुम्ही माझं तुम्ही हिता आहात तुम्ही तिथं असं गोड बोलून रेडा कसा पाहिजे सुचणार ऐका म्हणून. पण ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट. रोहित जाधव संकेत निकम ते ज्या आईच्या गाणं ज्यांनी गायलं ना पवतवालं व पवतवालं त्यांना मी असा असा पवतवा असा अहो त्यांनी गाऊन जेवढं कमवलं 50,000 रुपये मी जवळजवळ त्या आईच्या कटिंगला कमवले. दादा तुम्हाला पुन्हा एकदा कुलवणकर दादा सगळे आलेत निकम दादा सगळे. हा हे तुमचं लाख मोलाचं देतो कटिंग बाबा ऐका हे ऐका एक विषय ऐका विषय कसा असा बघा बघ. ठेवू नका शिक्षक असला घेतो घेतो आता मी घेतो. रुद्र रुपेश गोवळकर दादांचा कुठे आहे रुद्र रुद्र ओके म्हणून म्हटलं दिसला रुद्र आईच्या गाण्याची कट 50,000 रुपये कमवला असतील बहुतेक ज्याने गायला ते नसेल कटिंग वर का बोलला ऐका. ठेवू नका शिक्षक असला हो उत्तर तुमचं बरोबर दिले. मी तुम्हाला घेणार आंबयामध्ये काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही म्हणताना ग्रंथ पाहिजे देणार तुम्हाला काळजी करायची नाही. मी घाई नाही केली. मी तुम्हाला योग्य उत्तर दिले. मी तुम्हाला वर्षांत दिले पण योग्य उत्तर दिले पहिल्या भारीत दिले. तुम्ही मान्य करत नाही चालेल असू द्या. भाकरीला मोड तिकडे तोंड आहे पण मी माझ्या ग्रंथात तुम्हाला दाखवणार त्या दिवशी तुमचा घेऊन यायचं. हा चॅलेंज आहे तुम्हाला. खोटं इकडे तिकडे आता पण वाटच नाही तुम्हाला कुठं जाणार तुम्ही कुठे जाणार कुठे. 1 तारखेला माझ्या जोडीला 2 तारखेला माझ्या जोडीला कुठे जाणार तुम्ही. म्हणून तुम्हाला सांगतोय घेऊन यायचं आहे त्यांना तयारीत या. तुम्हाला सांगतोय पण ठेवू नका मास्तर असला जोडीला बोलणारा खोट. अहो स्वार्थापायी विद्यार्थ्याचे कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचे स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट. ठेवू नका मास्तर असला बोलणारा खोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. शिकण्यासाठी ज्याने केली मलाही हो सकत त्याच एक नव्याचा याने घेतलं या रक्त. त्याच एक नव्याचं याने घेतलं या रक्त. त्याच एक नव्याचं घेतलं या रक्त. आमच्या बापूला अर्जुनापेक्षा फार मोठा धनुर्धर होता. पुराणातला विषय ऐका. शिकण्यासाठी ज्याने केली मलाही हो सकत त्याच एक नवऱ्याचं याने घेतलं हो रक्त. त्याच एक नवऱ्याचं याने त्याच एक नवऱ्याचं याने घेतलं. शूद्र म्हणून याला केले शूद्र म्हणून याला केले होते भक्त. तोच आता झाला शेवटी निष्ठावंत भक्त. तोच आता झाला निष्ठावंत भक्त. तोच आता झाला शेवटी निष्ठावंत भक्त. धनुर्विद्येचे पुढ्यातून धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट. धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. ठेवू नका शिक्षक असला बोलणारा
शिक्षक असला बोलणारा खोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट सारेच विद्यार्थी हे असती समान समजावे त्याने आपल्या मुलाच्या प्रमाण आपल्या कर्तव्याची ठेवावी जाण मोकळ्या हाताने त्याला द्यावे विद्यादान पण दिलं नाही द्रोणाचार्य दिलं नाही गुरु दक्षिणा मागून हा भरणारा पोट असा विषय सचिन भाऊ म्हणतात मला आम्हाला काढा एकच दिलाय तुम्हाला शाल जोडीतला या तो घ्या सांभाळून ठेवा आणि घरी घेऊन जा गुरु दक्षिणा मागून भरणारा पोट आणि स्वार्थापायी विद्यार्थ्याचे कापणारा बोट अंगठा कापून मागितला का नाही द्रोणाचार्य विषय ते उत्तर बघू द्या चल ते उत्तर द्या साहेब द्या शाळेत तुम्ही मोठ्या द्या उत्तर शाळेत हा तुमच्या गळूंचं वटकट काढलंय मस्त लंगोटी सुटली नाडी तुटली लय भारी उत्तर काढलंय मग पण तुम्हाला काय आता म्हणे तुम्हाला काय बोलू हा मला प्रश्न हा काय बोलू असा फार मोठा प्रश्न पडलेला आहे रुद्र हा घेतो तुमचं पण आहेत 200 आणखी आले 500 जवळ झाले ना ऐका हा ऐका काय रे गावात आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुला पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाला मी वर्षभर त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर अरे बावा काय नको आणू तू फक्त येणा सणाला घेऊन येणा तुला तिला आणि लाडक्या सुनाला अरे बावा काय नको आणू तू फक्त येणा सणाला घेऊन येणा तुला तिला भाऊजी तुम्ही होतोय अरे वा राज करा आता काय आणखी पाहिजे देतो राज कदम बक्षीस ऐका बरं पोरांना ऐका पोरांना एक वेगळा म्हणजे चांगला म्हणजे असं काय फालतू विषय नाही गाणार आहे तुम्हाला माहिती आहे अगदी काही झालं तरी तोंडात वेळाकडे शब्द जाणार नाही पण एक ज्वलंत विषय ताजा विषय घातोय पोरांना मराठी शाळा बंद पडत चालत का नाही रे येस ऑर नो हा आता हे तुम्हाला मी काय सांगतो माझाच पोरगा इंग्लिश मिडियमला आहे आणि हे तुम्हाला बरोबर म्हणजे खरी गोष्ट आहे मुंबईमध्ये तर फार बेकार कंडिशन आहे पण गावातला सुद्धा दोनच पोर आहेत एक मास्तर आहे एक शिक्षक आहे फार फार भयंकर परिस्थिती आहे मराठी शाळा बंद पडत चालल्या सरकारने जी आर काढलाय जिथं पटसंख्या नसेल तिथलं मास्तर खुर्ची कमी करा इकडच्या शाळेतलं तिकडे टाका तिकडच्या शाळेतलं इकडे टाका विषय कसा असला तो बघा गमतीचा विषय बघता घ्या राज हा तुझ्याकडून बक्षीस ठीक आहे ऐका रेकॉर्ड ब्रेकर प्रथा ही जुनी बोलणार नाही अजिबात जातीपातीचा विषय नाही काही नाही साहेब फार विद्वान आहेत चांगलं भाषा पण चांगली वक्तृत्व सुंदर आहे बँड पण सुंदर फक्त हरकती प्रमाणापेक्षा जास्त येतात लय आलवतात इलावतात एवढं आलवायची गरज तर कीर्तनात भजनात ठीक शक्य एवढा काय हलवायची हिरवायची काय गरज नाही साधा सोपा गायचा असतो काय नसतो लोकांच्या हृदयात घुसायला लागतो बाय कशी बसले अजूनपर्यंत छत्र्या घेऊन आणि तुमच्या गेला अर्धी गेली अर्ध्या खुर्च्या मोकळ्या आल्या पहिल्या बारी गेलो गातील
तुमचा काय करा नाही ऐका प्रथा ही जुनी सोडून धनी प्रथा ही जुनी सोडून धनी उगाच झाला तर तुम्ही हो सर गुरुजी आता सर माग सर पहिले गुरुजी म्हणायचे आम्ही आपला गुरुजी म्हणायचो आम्ही 7वी पर्यंत भाव गुरुजी म्हटलेला आहे आणि 8वीला गेल्यानंतर हायस्कूलला मग सर झाले सर आणि मॅडम एक साथ नमस्ते सर हो आम्हाला पण थोडं थोडं समजते तुम्हीच काय आम्ही पण आहे या शाळेचा शिक्षक व्हायचा कमजोर असेल तुमच्यापेक्षा पण पोस्टाचा मास्तर आहे 15 वर्ष काम केलं मी पोस्ट मास्तरचा काळजी नका करू या बेरड गावात पण केलं खानविलकर आले होते मगाशी त्या मॅडम खानविलकर मॅडमच्या बदलीवर महिनाभर मी काम केलं इकडं आणि 15 वर्ष शिवातली पोर आले कुठं आहेत कोण शिव आष्टी हा आष्टीवाल्या कोणतरी होतं मगाशी बघितलं गौरव हा बघितलं त्यांना विचारा मी पण मास्तरच आहे जरी कसला पण पोस्टाचा असलो म्हणून काय आला मास्तरच आहे तुम्ही असं समजू नका ऐका मग प्रथा ही जुनी सोडून धनी उगाच झाला तर तुम्ही हो सर माता शाळा आता शाळाच बंद पडल्या तर बंद पडायला लागलं आता शाळाच बंद पडल्या तर मग चिमोऱ्या मारा होईल तर शाळाच बंद पडल्या तर मग चिमोऱ्या मारा होईल तर शाळाच बंद पडल्या मग चिमोऱ्या मारा होईल स्टेटस मोठा वाईट असा लोकांना म्हणा तुम्हीच केलंय घोटाळा तुम्हीच घोटाळा केला रिकाम्या झाल्या मराठी शाळा रिकाम्या झाल्या मराठी शाळा रिकाम्या झाल्या मराठी शाळा 2-4 पोरं होतात गोळा 2-4 पोरं असतात शाळेत एक शिक्षक किंवा काही ठिकाणी अशी पण 5 पोरं आहेत आणि 7 शिक्षक आहेत अशी परिस्थिती आहे सरकारला जे काढताना सगळीकडे आता हा मी त्यावर मुद्द्यावर बोलतो शाळेत तुम्हाला 2-4 पोरं होतात गोळा त्याच्यावर एकच शिक्षक झाला काय मारायचं तुम्हाला ऐका म्हणून मुद्दा ज्वलंत मुद्दा दिलाय म्हणजे तुम्हाला काही वैयक्तिक टीका नाही किंवा काही नाही हा जो मुद्दा आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय खरी गोष्ट आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय मी माझा शब्द केलाय या ठिकाणी सन्माननीय ओंकारदादा उसरे यांनी मतदारांसाठी आणि उसरे साहेबांचं गाणं मी भरण्यात सुद्धा गायलेलं आहे आणि गेल्या वर्षी याच रंगमंचावर जराच वेगळं गाण्याचा प्रयत्न करतोय पण नाचायचं नाही खाली बसा श्रद्धांजली गीत आहे तेवढं फक्त एक मोकळा अंतर घेतला जास्त नाही घेत मोकळा अंतर देतोय तेवढं फक्त व्यवस्थित रेकॉर्डिंग कर एवढं येऊ द्या तिथे गेला ठीक हा एवढंच येऊ द्या मी सांगेन तेवढं 30 सेकंदाच्या वरती काय अजिबात नाही बारी संपपर्यंत दसरा संपपर्यंत ऐका
उसरे साहेबांच्या हो सारा तेजस्वी आमचा तारा उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आमचा तारा तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आपला तारा तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला कसे विसरावे कसे विसरावे सांगा त्या ऋणाला. मित्रांनो हे काय होतं माहिती, मी अनेक वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे सगळे कलाकार मंडळी गाव माझं 20 किलोमीटर लांब आहे, सगळे पोरं आले तिथून, बरेचसे आंबोलीतून माझी मंडळी आले, कुलंडीतून आले. मी जेव्हा जेव्हा गेलेलो आहे कधी पैशाचा विचार केला त्या माणसाला आणि आता त्यांच्या मागून त्यांची प्रथा चालू असं काम करणार उपकार असतील पण त्या माणसाने मला कधी पैसे विचारले नाही, कमी आहे जास्त आहे म्हणून म्हणतात उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आमचा तारा तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला कसे विसरावे त्यांच्या या ऋणाला कसे विसरावे त्यांच्या या ऋणाला जो तो वरणी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे त्यांच्या या ऋणाला जो तो वरणी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे त्यांच्या ऋणाला जो तो वरणी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे त्यांच्या या ऋणाला जो तो वरणी तो दयाच्या गुणाला. गणपती कृपा हॉटेलचे होते साहेब मालक गणपती कृपा हॉटेलचे होते साहेब मालक आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक. पुढचा ऐका शब्द पुढची ओळ ऐका. तालुक्याचे सभापती अशी त्यांची ओळख पंचायत समिती सभापती तालुक्याचे सभापती अशी त्यांची ओळख म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक. नव्हती मुळी कशाची आस फक्त समाजाचा ध्यास नव्हती मुळी कशाची आस फक्त समाजाचा ध्यास. ओंकार मंदिराला काही नाही कमी होत झाला कसे विसरावे सांगा त्या ऋणाला कसे विसरावे सांगा त्या ऋणाला जो तो वरणी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे सांगा त्या ऋणाला जो तो वरणी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे त्यांच्या ऋणाला जो तो वरणी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे सांगा त्या ऋणाला जो तो वरणी तो दयाच्या गुणाला. एवढं द्या फरमाईश आली निश्चितपणे नाही ना द्या. मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू मार्ग
जास्त त्रास घेतो त्या बॉल शाळेत तुमची दोन्ही उत्तरं चुकलेली आहेत. मी विचारलंय तुम्हाला पवतं कोणी कोणाला बांधलं, सचिन इंद्र उत्तर नाही माझे. दुसरं तुम्हाला सांगतोय, तुम्ही दुसरं उत्तर दिलं. मी तुम्हाला 8 राण्यांची नावं नाही विचारली, 16,108 राण्यांची नावं विचारली. तो प्रश्न तुम्हाला कळलेला नाही. 8 राण्यांची नावं कोणी सांगितली, कृष्णांच्या 8 बायकांची नावं कोणी सांगितली? काय येडा नाडा युट्यूबला येत आहे, युट्यूबला येते. तुम्ही काय भाष्यगिरी कुठंतरी नाही करायची. हा 16,100 मी ह्या 8 फक्त येडा आहे काय मी? हा ते युट्यूबला आहेत नाव बघा, तुम्ही परवण काढा बघा. काय नाही मी एवढा एवढा विचार तुम्हाला, पागल आहे मी? काही मी तुम्हाला काय विचारतो प्रश्न गर्भितार्थ तुम्हाला कळलेला नाही, किमान तेवढी तरी द्या. हा ते 16 आणि 1000 मी बाकीचं मरू दे. ते 8 काय सगळ्यांना माहिती आहे, आमची पाठ आहेत तुमचे 8. तुम्ही एवढं कशाला ताट बोलाय पाहिजे? मनापासून हसले. 8 आमची पाठ आहेत ना माऊली ती. तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला कळलं हे लक्षात घ्या. तुम्हाला देव डोळ्यांची कट पण काढले, सुंदर काढले. काय रे काय म्हटलं बोंब काय काय पदर सुटली नाही, बोंब उठली नाही. काय एकदम तुम्हाला भोईनकर दिला ज्ञानदीप देतो. गपचिप ज्ञानदीप दिले, गपचिप आहे का नाही? कदम म्हणतात कदम. कदमांना किती दम आहे? 60 वर्ष आमदार आहे कदम खेळातला. 60 वर्ष इतिहासापासून बघा. तुबा कदम, नंतर रामदास कदम, नंतर संजयराव कदम, आता योगेश दादा कदम, सचिन कदम. अरे कदमांना दम आहे खेळा. खरी काय खोटी आहे पोरांनो? सत्य सांगायचं. 60 वर्ष आमदार खेड तालुक्याचा कोण आहे? खेड आणि कोण आहे रे? हरला तरी कदम, मी जिंकला तरी कदम. आणि मी सचिन कदम. आता मीच राहतो उभा बहुतेक पुढच्या. याचा काय काहीतरी जो बोलला होतं त्याला उद्या उत्तर देतो. गवळण मला मस्त आहे बुवा, चांगली वाटली, देतो उत्तर. अशा चालीबिली मिक्स करता आणि मध्ये मध्ये इसराय होतो. मग घ्या काय रे बरोबर. भक्त जना दिन दुबळांचा तू कैवारी. भक्त जनांचे संकट निवारी. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम, जय जय राम. पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम, जय जय राम. पंढरीच्या विठ्ठलाचे तू बराचा तू परिवारी. भक्त जना संकट निवारी. पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम, जय जय राम. पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. आणि काय म्हणता शंकर मोठा केला, शंकर मोठा केला. मग तुम्ही वागजाई कशी गायली, तुम्ही झोलाई कशी गायली? ना तुम्ही आदिमाया सृष्टी केली ना, तुम्ही गायलं. म्हणजे आपण सांगायचं लोकांना शेंबूड आपल्याला दाखवलं. तुम्ही म्हटलं तर मी गवळणीमध्ये शंकराला श्रेष्ठ केली किंवा कृष्णाला श्रेष्ठ केली.
मग तुम्ही पद कसं काय गायलं की आधी माया मला धावून ये म्हणजे झोलाई धावून ये वागजाई धावून ये मी म्हणणार मी बोलायला पाहिजे ना माझी बाजू येण्यासारखं बोलतो असं नाही चालणार मग आपण बोलायचं तर मग आपण पण तसं वागायला पाहिजे मग तुम्ही मला म्हटलं तर मी श्रेष्ठ केला म्हणताय ना तुम्ही शंक मग तुम्ही पद का गायलेत मग झोलायचं नाही वागजायचं हे मला पहिलं उत्तर द्या आल्यावर म्हणून म्हणतोय वेरळ गावात मंदिर ग तुझं शोभून दिसतय आई किती शोभून दिसतय आई पाठराखील गावाची आई नाव तुझं वागजाई झोलाई वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतय आई शोभून दिसतय आई वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतय आई शोभून दिसतय आई